शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला माहिती थंडी चालू झाली आणि थंडीमध्ये द्राक्षाच्या फुगवणीमध्ये अडचणी येतात, कारण पाहिजे त्या प्रमाणामध्ये फॉस्फेट आणि पोटॅशची उचल होत नाही आणि ज्या बागांमध्ये पाणी उतरायची स्टेज आलेली आहे तर तिथं कॅल्शियमची उचल होत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम द्राक्ष बागांमध्ये क्रॅकिंग वगैरे अशा समस्या किंवा सुकव्याच्या समस्या थंडीमध्ये येत असतात. आणि म्हणून फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया द्राक्ष बागायतदार वापरत असतात. चालू वर्षी अश्वमेधने स्थानिक स्ट्रेनच्या अश्वमेध, न्यूट्रीफिक्सर, पीएसबी आणि केएमबी हे 5 किलो मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. एकरी 5 किलो हे ड्रिंचिंगला तुम्ही वापरून बघा. या जीवाणूचा वापर केल्यानंतर तुमच्या जमिनीचा पीएच हा कमी होणार आहे, कॅल्शियमची उपलब्धता होणार आहे, फॉस्फेटची उपलब्धता होणार आहे, पोटॅशची उपलब्धता होणार आहे. त्याच्यामुळे सुकव्यासारख्या समस्या असतील, फुगवणीच्या समस्या असतील किंवा क्रॅकिंगच्या समस्या असतील तर ह्या समस्या कमी होणार आहे आणि कमी खर्चामध्ये तुमच्या जमिनीमध्ये दिलेले खत जे आहे तेच उपलब्ध होऊन तुमचं उत्पादन वाढणार आहे आणि नवीन तुम्हाला खत टाकायची गरज पडणार नाही. तर चालू वर्षी हे जीवाणू वापरून बघा आणि मला त्याचे फीडबॅक द्या. धन्यवाद.